सॉरी कट. सो गुड मॉर्निंग. पहिले देवपूजा करूया, मग आपण ब्रेकफास्ट बनवूया. सो आता मी बनवते ऑमलेट आणि ब्रेड. नाश्ता करून मला लवकर निघायचं, पण खूप उशीर झाला. पटापट बनवूया. सो लेट्स गो टू कॉलेज. सो आजचा प्लॅन माझा असा आहे. आता आम्ही पोचली आहे काय केंद्रीय विहारला. मग तिथे आता उर्वशीला सरप्राईज द्यायचं होते. मग तिला माहिती नाही, अजून एक व्यक्ती जॉईन करतो आहे, तर त्याचं दाखवते मी तुम्हाला. आणि त्यानंतर मग कॉलेज, मग त्यानंतर ऑफिस. सो दिनचर्या खूप अशी माझी बिझी आहे, प्रोडक्टिव्ह डे. म्हणून मी आज बोलली की ब्लॉग काढावं. इंटर्नशिपचा एक पण ब्लॉग नाही आहे. सो तिथं उभं आहे ते व्यक्ती. आता त्यांनी बघितलं असं शिळा घालेल ना, कारण ते खूप उशीर बसून होती. माहिती मी पण ब्लॉग काढते आज. तुझ्या घरी जायला कष्ट किती करायला लागतं. आणि अरे दाब तरी बटन. आणि उर्वशीने न्यू फोन घेतला, तो पण आम्ही फर्स्ट टाइम बघू. सेम असा आहे. आमच्या गँगकडे आता आयफोन आहे. आयफोन गँग. सो वी रीच टू उर्वशीच्या घरी पोहोचलो. सक्सेसफुल करतोय आता. उर्वशी भाई आमचा एवढा घाण पोपट झालाय ना. जिला भेटायला आम्ही एवढ्या दूर आलो होतो, ती गेली जोगेश्वरीला. किस्मत. हेच त्या व्यक्ती तिला भेटायला आम्ही गेलो होतो. हाय, कुठे रे तू? अजून स्टेशनलाच आहे. हे बघ आम्ही तिला कसं दाखवतो, तिला विश्वास नाही बसत आहे आमच्या. पोपट गेला सारे लायकीची. एवढा बेकार पोपट आमचा. भाई आयुष्यात कधी कोणी रिजेक्ट केलं तरी एवढं वाईट वाटलं नव्हतं जेवढं आज मला वाईट वाटतंय. खूपच बेकार. आणि आता आम्ही चाललोय कॉलेजला. मला लॅपटॉप कलेक्ट करायचा आहे, त्यानंतर आम्हाला ऑफिसला पण जायचं. खूप मोठा प्रवास आहे आमचा गाईस. सरप्राईजच्या रिग्रेटमुळे आम्ही शॉपिंग करायला आलो. वी आर कॉर्पोरेट गर्ल्स ना, मग आम्हाला टिफिनला बॅग लागते. प्रत्येकाला 7:30 असते हे माहिती होतं, पण एवढी घाण 7:30 आयुष्यात आली ना आमच्या. म्हणजे आता आम्हाला आमचे आयफोन गँग दाखवायचे. घंटा एक तिकडे तर एक इकडे असं झालंय. आम्हाला कधीच जाऊ दे, आम्ही आउटफिट चेक देतो तुम्हाला. आउटफिट चेक. बाय गाइस. लोग और एक कांड हो गया हमारे साथ. अभी मैं दिखाती हूँ, आप देखो. दिखाओ आप. इसकी चप्पल फट गई. मला माझी दुश्मन दिसली ना, आज फोन सगळं होतंय. मी नाव रिव्हील नाही करणार, बट इफ यू नो यू नो. इफ यू नो यू नो. आणि आम्ही गेलो होतो एक बॉटल घ्यायला. एवढीशी बॉटल होती. ती कितीला होती माहिती का? 250. तो बोला टप्परवेअर की एवढीशी बॉटल असेल ती. आता इतनुसी बॉटल थी वो. आम्ही बोलो होतो की दे. तो बोले सालों साल टिके. मी बोले सालों साल टिकने क्या करणे, आज लेके कल घुम गई तो क्या करे. मी माझी 350-400 रुपयाची बॉटल आज घेतल्या, 10 दिवसानंतर हरवली. काय फायदा आहे तेवढ्या बॉटलचा. आणि वरून पैशांचा पण काय नाही. पण आता आमचा पगार येणार आहे, मग आम्हाला असं आम्ही अजून कंजूस होऊ. मग आम्ही नंतर ते आलं तर नळाने पाणी पिऊ. बॉटल पण नाही खरेदी करणार. हिला मी बोललो होती माठ घेऊन फिर, पण ऐकलं नाही मी. आता तेवढेच दिवस बाकी आहेत. तो गाइस, वी आर इन कॉलेज. वी आर नाउ गोइंग टू कलेक्ट लॅपटॉप. आम्ही कॉलेजला सगळं बीटेक वाल्यांचंच चालू आहे, कारण MBA वाली तर गेलीच नाही इंटर्नशिपला.
भाई थांबा, हे जे हिच्यासारखे पबजी लवर वगैरे आहेत ना ते येस, सपोर्ट पबजी गाईस. ते कार्निवल. बिग गॉड आवर लॅपटॉप. प्राणी विदाउट तिकीट ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करतोय आणि आपण 10,000 रुपये. इसके मजे बाई. चल आता तू पण चल. कसली पळते ते. अगं कोणच हालत नाही. खौफ नाही राहीन को खौफ. आता आम्ही आलोय पार्सल पाजीचे छोले भटुरे घ्यायला. आता आम्ही पोहोचलोय वाशीला. हॅपीनेस काय एवढे दमला असं मजदूर भाई कामं करून किती आले. ट्रक मध्ये सामान होतात तसं वाटतं आता आम्हाला. मला तर अंगातलं पाणीच कमी झालं यार. आता तिला सलाईन लावावी लागेल. आता जस्ट आम्ही वाशीला पोहोचलो, पार्सल घेतलं. आता आम्ही ऑफिसमध्ये झालो. हे कधी जाऊन AC मध्ये बसतोय ना असं होतं. आज जरी तरी 30-20 बोलते, 18वर ठेवला तरी चालेल. थोड्या वेळ हा, थोडंच. भेटू आता ऑफिसमध्ये. वी बॅक टू द ऑफिस. आणि आत्ता फ्रेश वगैरे झालं म्हणून एवढं चांगलं वाटतंय. मग आता थोडंसं काम वगैरे करून तुम्हाला दाखवत राहते. आम्ही सर्वजण कामं करतो, किती बिझी आहे. कॉर्पोरेट मजदूर आहो आम्ही. आम्ही लंचला काय करतोय? छोले भटुरे. So we are leaving. चाललो आम्ही घरी. आमचा डे आजचा संपला. खूप आमचा हेक्टिक लय भारी होता. आत्ता चांगला होता. आत्ता चांगला झालाय, पण सकाळ दिवसभर नव्हता चांगला गेला. सो बॅक होम. आणि आता मी चालली आहे हळदीला. आणि ही 3rd हळद आहे. 2 हळद तर मिनी ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल. सो हळदीच्या नंतर ब्लॉग एंड होईल, तर नक्कीच हळदीचं पण पुढे बघत राहा. सो मी रेडी झाली आहे हळदीला जायला. आणि दिस इज माय आउटफिट. मी दाखवते पूर्ण आउटफिट चेक. ह्यात एवढाच दिसू शकतो, सो एवढाच दाखवते मी. आमच्या दीदीचा आउटफिट चेक. So back home, and that's it for this vlog. If you like it, then comment, share आणि लाईक करा. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.